अकोला शहरातील गजबजलेल्या अलंकार मार्केटमध्ये दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। बाजारपेठेतील दुकानांच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या या आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण करत शेजारील 4 ते 5 गोडाऊनना आपल्या वेख्यात घेतलं। आगीत मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक झाला तर लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका गोडाऊनमधून अचानक धूर निघताना दिसला। काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गोडाऊन व्यापलं आणि आग वेगानं शेजारील गोडाऊनमध्ये पसरली। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य असल्यानं आगीनं काही मिनिटातच भीषण स्वरूप धारण केलं। परिसरात कळ्या धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। व्यापाऱ्यांनी आणि स्थानिकांनी तातडीनं गोडाऊनमधील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढल्यानं अनेकांना माघार घ्यावी लागली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 5 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमक जवानांनी तातडीनं पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। अरुंद रस्ते, बाजारातील गर्दी आणि धुराचे प्रचंड प्रमाण यामुळे बचावकार्य करताना जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। अलंकार मार्केट ही अकोला शहरातील अत्यंत वर्दळीची व्यापारी बाजारपेठ असून येथे दैनंदिन मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि ग्राहकांची वर्दळ असते। त्यामुळे ही आग आणखी पसरली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। अलंकार मार्केटमध्ये एक ट्रेडर्स आहे। या ठिकाणी 2:30 वाजता माहिती मिळाली आग लागलेली आहे आणि वर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवलेल्या होत्या। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी अग्निशमक दलाला या ठिकाणी पाचारण केलं आहे। 3 गाड्या आलेल्या आहेत आणि आग विझवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस स्टाफ सुद्धा या ठिकाणी हजर आहे, ठाणेदार हजर आहेत। वर गोडाऊन किती आहे? वर एक 4 ते 5 दुकान आहेत वर शटरची। त्या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अग्निशमक दल हजर आहे।